नमस्कार, वेलकम टू माय चॅनल शशी आरबीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज चाललो मी अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मला जायला आवडलं आणि तुम्हालासुद्धा जायला आवडेल. तर हे ठिकाण आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती. खूप जवळ आहे. ज्यांना हे पॉसिबल होतं जायसाठी ते जाऊ शकतात. तर मीही डिसाईड केलं की लगेच जवळच आहे, त्यामुळं आपण जावं आणि तिथे भेट द्यावी. आणि बघा, मी ट्रॅव्हलिंगसाठी आपली लोकल मेमो यूज केलेली आहे. ट्रॅव्हलिंगचा प्रवास खूप सुरेख आणि सुंदर होता. काही वाटलं नाही असं. उणी होती थोडीफार. तर या ठिकाणी बघा, मी इथं आलो आहे. या भद्रावती देवस्थानचं नाव आहे. तर हे आहे गणपतीची महारूपं, त्यातलंच एक वरद रूप आहे. आणि इथे आहे हे जे ठिकाण आहे, हे जे गाव आहे, हे गौराळा. तर आता ते त्या गावातच मिक्स झालेलं आहे. तर मी चाललो आहे गौराळ्यामधील गणेश मंदिर म्हणजे वरद मूर्तीच्या दर्शनासाठी. तर ऊन होती, त्यामुळे मी बांधून घेतलं आहे रुमाला, कारण प्रवास करायचा होता भरपूर सारा. कारण त्या ठिकाणी भरपूर सारे स्पॉट्स आहे पाहण्यासारखे. तर हे बघा, हे तळं आहे. याची पुरा काहीतरी व्याख्यान असू शकतं, पुढचं मागचं इतिहास काहीतरी काय सांगतं. कारण या तळ्यात बरंच काही आहे असं मी ऐकलं आहे. आणि हे जे सर्व संरचना आहे इंग्रजांच्या काळापासूनच आहे. इथे खूप सारं तळं होतं. आता उन्हामुळे इथे फार कमी पाणी असेल, पण इथे डीप आहे. तर समोरचा जो भाग आहे मी दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा, हे सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. जर कुणीही जाऊ शकतो त्यामध्ये सहज. सध्या ते वर्दळ नाही, कारण उन्हाचा पारा खूप असल्यामुळे लोक काही इथे फार असं काहीतरी आले नाही आहेत, पण लोक येतात. तर बघा, हे मी चढता इथे चाललेलं आहे वरती. आणि बघा, माझं लक्ष केलं अशा ठिकाणी जिथे जायला नाही पाहिजे होतं. तर मी मनात विचार केला की जाऊनच पाहावं. तर मी मूर्तीचं दर्शन न घेता डायरेक्ट टर्न झालो आणि या गुफेकडे माझं लक्ष केंद्रित झालं. त्या गुफेत तरी काय आहे म्हणून मी आतमध्ये डोकावून पाहिलं आपला कॅमेरा घेऊन. तर खरंच या ठिकाणी बघा, हे पुरातन पूर्ण मूर्त्या आहेत. याची कलाकृती याचं पण ह्या जीर्ण झालेल्या आहेत. या किंवा कोणत्या इसवी सनपासून असेल माहिती नाही आपल्याला, किती वर्षापासूनच्या असेल हेही माहिती नाही. पण तुम्हाला याच्या माध्यमातून मी दाखवतो की आपला इतिहास काय सांगतो. अशा दुर्मिळ वस्तूंना, अशा दुर्मिळ गोष्टींना आपण बघतो, पण खरंच त्याचं जतन केलं पाहिजे. आता ही छोटीशी गुफा आहे. अजून याचा काय इतिहास आहे आपल्याला माहीत नाही. ही विष्णूची मूर्ती आहे, इथे गणपतीची मूर्ती होती, शंकराची मूर्ती होती. आणि ही कसली मूर्ती आहे मला काही समजलं नाही. पण अशा बऱ्याचशा मूर्ती इथे आहेत. आपण जर अजून उत्खनन केलं ना, तर इथे आपण नक्कीच काहीतरी मिळेलच असं इथला इतिहास सांगतो. आणि बघा, हे मी टिपण्याचा प्रयत्न केला आणि या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की इथे जर तुम्ही जाल ना, तुम्हाला खरंच इतिहासाची ओळख नक्कीच होईल. आणि इथे गेल्याबरोबर आपल्याला द क्युरियोसिटी ऑफ द हिस्ट्री आपल्या काय आहे ते समजेल. ही मूर्ती आहे विष्णूची आहे आणि बरेच काही होती इथे. तर मी टिपलं सर्व चित्र की खरंच ही गुफा आणि यामध्ये सर्व मूर्त्या आणि हे पण कंडिशन त्यांची फार चांगली नाही आहे, कारण ते पूर्ण जीर्ण झालेले आहेत. पण तरीसुद्धा एक इतिहासाची प्रतिकृती म्हणून आपण बघू शकतो की एकदा तरी भेट घेऊ शकतो आणि इथला इतिहास काय आहे ते आपल्याला अजून जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. तर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा.